अध्यात्म आणि आशीर्वादाचा बनाव रचून कोट्यवधींचं साम्राज्य उभं करणाऱ्या भोंदू अशोक खराच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे। ईडी आज खराचा ताबा घेणार असून न्यायालयानं तसा अर्ज मंजूर केल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। खरातनं भक्तांकडून पूजेच्या नावाखाली रोख रक्कम, महागड्या गाड्या आणि प्लॉट लाटल्याचा आरोप आहे। मनी लॉन्ड्रिंगच्या माध्यमातून हा पैसा शेल कंपन्यांमध्ये वळवण्यात आल्याचे संशय। त्यामुळे ईडीच्या तपासामुळे आता खराच्या कृष्ण कृत्यांचे धागेदोरे उघड होणार असल्याचं बोललं जात आहे। किरण आपल्याला अधिक माहिती देत आहेत। किरण, प्रसन्न सर, गेल्या काही दिवसांपासून अशोक खरातचा मुक्काम हा नाशिकच्या पोलीस कोठडीत, त्यानंतर शिर्डी पोलिसांच्या कोठडीमध्ये देखील झालेला होता। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये गेल्या काही दिवसांपासून अशोक खरातचे जे कारनामे आहेत ते दिवसेंदिवस समोर येत आहे आणि त्यामध्ये एक महत्त्वाचा बाब म्हणजे ईडीने अशोक खरातचे जे आर्थिक व्यवहार पाहता त्यामध्ये गुन्हा दाखल केला होता। ECIRच्या माध्यमातून त्याबाबतचा तपास देखील पुढे जातोय आणि यामध्ये एक महत्त्वाची बाब म्हणजे अनेक भक्तांना त्यानं गंडवलेलं होतं। कोट्यवधी रुपये त्यांच्याकडनं उकळलेले होते। समता परिषद पतसंस्था असेल किंवा त्यासोबतच जगदंबा पतसंस्था असेल, या ठिकाणी बनावट खाते उघडून मोठ्या प्रमाणात जो हवाला रॅकेटचा जो पैसा आहे तो त्यामध्ये त्याची अफरातफर केल्याचा संशय व्यक्त केला जात होता। आणि अशा सगळ्या अनुषंगाने मागील काळामध्ये ईडी आणि आयकर विभागाकडनं देखील अशोक खरातच्या ज्या मालमत्ता आहेत त्या ठिकाणी धाडी टाकलेल्या होत्या। त्या सगळ्या अनुषंगाने तपास करत असताना 3 कोटीहून अधिक रुपयाचं सोनं असेल किंवा दागिने असतील हे जप्त केलेलं होतं। गाडी देखील सील करण्यात आलेली होती। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आता थेट तपासाला वेग येताना या ठिकाणी दिसतोय। ईडीकडनं थेट न्यायालयामध्ये अर्ज करण्यात आलेला आहे अशोक खरातचा ताबा मिळवण्यासाठीचा आणि तो अर्ज देखील मंजूर झाल्याची माहिती आहे। आणि त्या सगळ्या अनुषंगाने कोणत्याही क्षणी ईडीकडनं अशोक खरातचा ताबा घेतला जाऊ शकतो। त्यामुळे येत्या काळात अशोक खरातनं जे काळं साम्राज्य उभारलेलं होतं त्या साम्राज्याचा एकूणच जो तपासाचा वेग आहे तो येत्या काळामध्ये वाढण्याची शक्यता आहे। प्रसन्न सर, धन्यवाद।